चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. खर्शी बारामोरे आणि त्यांच्या विरोधामध्ये बोलाई आंबेकर असा सामना आहे. खर्शी बारामोरे या टीमनं टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला बारामोरे खर्शी बारामोरे टीम आपण फिल्डिंग सेट करून घ्या. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नवजीवन क्रिकेट क्लब मालचौंडी मुंबई आयोजित ही स्पर्धा आहे. श्री कालेश्वरी चषक 2025 भव्य दिव्य आयोजन, पर्व क्रमांक 3 आणि खूप मोठी स्पर्धा तुम्ही अनुभवताय. या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाचा हा काही क्षण आता उरलेला आहे. खर्शी बारामोरे आणि भोलाई आंबेकर या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्ही पाहताय. सलामीची जोडी तुम्ही पाहताय. भोलाई आंबेकर या टीम कडून जर पाहिली तर सागर आणि त्याच्या जोडीला आहे ऋतिक. स्ट्राईकला सागर, नॉन स्ट्राईकला ऋतिक आणि बॉलिंग मार्क वरती सागर आलाय. बॉलिंग साठी खर्शी बारामोरे या टीमचा पहिला फ्रंटलाईन गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज सागर, ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगले विकेट्स घेतलेत आणि तोच गोलंदाजीसाठी आलाय. बॉलर सागर साठी पहिलाच बॉल बिग हिट केला. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना मिड विकेटला फिल्डिंग चांगली होते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव. सिंगल आपलं खातं उघडलं सागरनं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 1. संघाचा श्री गणेशा झालाय. दुसरा बॉल अगदी योग्य टप्प्यावरती चांगला बॉल होता. सागरचा डॉट बॉल आला. तिसरा बॉल फुल टोस, बॅटची टो इंड लागली, मागे चाललाय. थर्डमॅनला खूप चांगली फिल्डिंग, बॅकअप चांगला थर्डमॅनचं. विकेट किपरच्या वतीने जर पाहिलं तर विकेट किपरसाठी एक चांगलं बॅकअप. पुढे सरसवत मारण्याचा प्रयत्न, इथेही बीट झाला फलंदाज. चांगली गोलंदाजी सागरचे. आता फलंदाजाला अगदी फॉलो केला सागरनं. लगातार 3 चेंडू डॉट आलेत. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला. फक्त 1 रन स्कोर कार्ड वरती आहे. एक काम करतो, स्पीकर आहे ना, स्पीकर थोडासा सरवते तर. यावेळेस पहा हुक करत असताना लॉंग लेगला उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 रन चौकार येतोय फलंदाज ऋतिकच्या बॅट मधून. आणि या चौकाराने आता टीमची धावसंख्या स्कोर म्हणून आतापर्यंत 5 रन, 5 धावा झाल्यात. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे पंच सिग्नल करतायत वाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच निघाला ऑप्शनच्या, त्यामुळे पंचांचा इशारा ते वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोर उडत आतापर्यंत 6 रन, 7. शेवटचा बॉल शिल्लक. ओहो, स्विंग इन मिस, बॅटची लीडिंग एज लागली. कॉट बियॉन्ड स्टंप. खूप चांगला झेल विकेट किपरने टिपला एका हातानं अमोलनं आणि फलंदाजी ते बाद होतोय. ऋतिक बॅक टू द डगआउट. पहिला धक्का
टीम भोलाई आंबेकर या टीमला लागलाय 7 या आकड्यावरती पहिला धक्का. पहिला षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आंबेकर टीम 1 गडी बाद 7. नवीन फलंदाज आता वैभव चाललाय. पहिल्या ओव्हरमध्ये सागरनं चांगली गोलंदाजी केली. फक्त 7 रन देत असताना एक विकेट प्राप्त केला. ऋतिकला आउट केलंय. चांगलं योगदान आपल्या टीमसाठी देत असताना सागर आता वैभव आला बॅटिंगसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 7. सामना सुरू आहे. सुरू असलेला सामना खर्शी बारामुरे विरुद्ध भोलाई आंबेकर या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्ही पाहताय. हर्षी बारामुरे टीमने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिलं षटक संपल्यानंतर बॅटिंग करत असताना भोलाई आंबेकर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 7. आता गोलंदाजीसाठी आला गोलंदाज संदीप. संदीपचा पहिला बॉल बॅकफुटला जाऊन ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये काव कॉर्नरला फिल्डिंग चांगली होते. एकच धाव मिळालेला वैभवला. सिंगलनं आपलं खातं इथे सागरच्या बॅट मधून सिंगल आली आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 8. आता वैभव आला न्यू बॅटर. त्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. पंचांशी गाठ घेतला पंचांकडून. हा त्याचा पोझिशन चांगली आहे वैभवची. ऑफ स्टंपच्या बाहेर क्रीज मध्ये स्टार्ट घेणं. ओहो बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ड्राईव्ह आणि ते एक टप्पा घेत शतरक्षक आहे त्याला बीट करून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार वैभवच्या बॅटमधून. चौकारानं आपलं खातं उघडलं वैभवनं आणि या 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 12. 12 लॉस अपॉन विकेट्स. सध्या भोलाई आंबेकर टीम बॅटिंग करते मैदानामध्ये. टॉस गमावला आणि त्याच्या वाटेला आता बॅटिंगचं आमंत्रण आलाय. 1.1 ओव्हरचा खेळ संपला. धाबा ही स्कोर बोर्ड होती 12. पहिल्याच बॉलवरती एक चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन हाफ जॅप करायचा होता परंतु टायमिंग जुळलं नाहीये वैभवच्या बॅटचं फटक्याचं. डीप मध्ये शतरक्षक आहे. 1 धाव इथे मिळताना दिसेल वैभवला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 13. या ओव्हरचे 3 बॉल संपलेत. पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर चौका ठोकला त्यानंतर सिंगल वैभवनं प्राप्त केली म्हणजे 6 रन आलेत. ओहो आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळला. डीप मध्ये शतरक्षक आहे. थोडीशी पम्बलिंग होते परंतु त्यानंतर स्वतःला सावरलाय. चांगली फेक आहे. एकच धाव मिळालेला फलंदाज. हॅलो या ठिकाणी निजरे गावचे ज्येष्ठ क्रिकेटपटू विजय शेडगे यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. 14 धाबा झाले स्कोर बोर्डवरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना. ओहो इथे बॅटची स्लाइस घेऊन चालला आता विकेट किपरला बीट करून फाईन लेग सुद्धा बीट झालाय आणि बॉल डी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय. फलंदाज वैभवच्या बॅटमधून. बॅटला ब्रश झालाय हा बॉल आणि 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 18 धावा 1 गडी बाद. आता धावा चांगल्या उभारल्यात टीम भोलाई आंबेकर या टीमनं. एक फलंदाज बाद झाल्यानंतर आता दोन्ही बॅटर डाव सावरण्याचा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न करतायत. एक पार्टनरशिप बिल्ड कशी व्हावी हे पाहतात आणि चांगली पार्टनरशिप आता ऋतिक आणि वैभवच्या दरम्यान. यावेळेस 5 शपल ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते आणि अगदी यष्ट्यांच्या मध्ये सापडला. पंचांना अपील उचलून धरली आणि लेग बिफोरची विकेटची शिकार झाला. पंचांचं बोट आकाशाकडे. आउट घोषित केलं पंचांना. LBW आणि फलंदाज वैभव बाद. पिचिंग झाल्यानंतर मात्र इम्पॅक्ट अगदी मिडल स्टिक वर होतं. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग या सर्व गोष्टी तंतोतंत जुळल्या आणि या निर्णयाला मात्र अगदी पंचांची बोट आकाशाकडे गेली.
टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती 18 धावा झाले धाव फलकावरती. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक 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 हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक 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 नंबर आहे नंबर त्याला बोलव बरं जरा हॅलो हॅलो चेक आणखीन एक चांगला फटका 2 धावा येते येत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत पाहिली तर 21 या आकड्यावरती. हो फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांचं बोट आकाशाकडे अगदी यष्ट्यांच्या मध्ये सापडला आणि लेग बिफोर विकेटचे शिकार. आणखीन एक धक्का लागतोय भोला या आंबेकर या टीमला 21 ला आणखीन एक विकेटचं पतन. त्याला बोलव ना डेकोरेशन वाल्याला. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी ज्यांचं नुकतं शुभागमन झालेलं आहे युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे सचिव आदरणीय श्री कुमार प्रणित शेलार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक आम्ही स्वागत करतो या नवजीवन क्रिकेट क्लब मालचौंडी मुंबईच्या वतीने या स्पर्धेमध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये बॅटिंग साठी आलाय जयदीप. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 21 रन 21. ओहो मागे चाललाय थर्डमॅनला तिथे सेकंड अटेम्प्टला प्रयत्न चांगला होता परंतु तिथे झेल सोडला. त्यानंतर सिंगल आली जयदीपच्या खात्यामध्ये आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड 22. अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. पीयूषनं आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी केलेली आहे. या ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेत पीयूषनं 2 विकेट प्राप्त केले. शेवटचा एक बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 22. 4 गडी बाद 22 धावा. ओहो विकेट करण्याचा प्रयत्न इथे पहा टप्पा पडल्यानंतर अगदी अतिरिक्त चेंडूनं उचली घेतली आणि बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉटबॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर भोलाई आंबेकर या टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना 4 गडी बाद 22 रन. 4 गडी बाद 22
चला थोडीशी घाई करा, फिल्डिंग करा टीम. खर्शी बारामोरे ऋषी आलाय बॉलिंग साठी ओव्हर नंबर 4 मध्ये शेवटचं षटक टाकण्यासाठी. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला बॅक टू द बॉलर, मिड ऑन नाही आहे त्यामुळे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक डी मध्ये आता प्रोटेक्ट करतोय. पिकी केली जाईल तोपर्यंत 2 धाबा इथे मिळत आहेत जयदीपला. आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 24 धावा. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. नवजीवन क्रिकेट क्लबच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. खूप मोठी स्पर्धा संपन्न केली जाते. ओहो फुलटॉस बॉल लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पकडला जाईल झेल, खूप चांगला झेल सुजलनं पकडला आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. जयदीप बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक धक्का लागतोय भोलाई आंबेकर या टीमला. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 24 च्या आकड्यावरती. शेवटी शिकार केले पियुषनं, विकेट प्राप्त केला. आता नवीन फलंदाज मंगेश, न्यू बॅटर मंगेश याला बॅटिंग साठी. 5 विकेट्स गमावलेत म्हणजे 7व्या क्रमांकावर त्याचा मंगेशची वर्णी लावण्यात आलेले आहे. इनॅट नंबर 7 मध्ये 24 वरती 5 विकेट. ओहो बॅकची कडा घेतली, मागे चाललाय थर्डमॅनला. फिल्डिंग चांगली होते, एकच धाव मिळेल. मंगेशच्या खात्यामध्ये 1 रन. सिंगलनं आपलं खातं उघडलं मंगेशनं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड ती 25 धाबा. अजून या ओव्हरचे 3 बॉल शिल्लक आहेत. 25 धाबा झाल्या. 3 बॉल मध्ये मोठे 2 फटके आले तर एक चांगला टार्गेट सेट होईल भोलाई आंबेकर या टीमसाठी. परंतु नाहीये, रूम देत नाहीये पियुष. चांगली गोलंदाजी आहे, बेरिशन आहे. रनआउटची संधी आहे की नाही? नाही, ओढतोड झाली आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु इथे रनआउट मध्ये फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन झालंय. साहिल आउट झालाय, रनआउट. धक्का क्रमांक 6वा लागतोय. 2 धावा इथे मिळत आहेत आणि टीमची धावसंख्या आता 6 गडी बाद. 27 धावा झालेत. 6 गडी बाद 27. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या डावातला. नवीन फलंदाज बॅटिंग साठी आता विकास, न्यू बॅटर विकास 8व्या क्रमांकावरती आता तो मैदानामध्ये झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 27 ला 5 आणि या इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या मॅचच्या इनिंग ब्रेक नंतर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. त्यामुळे ज्या कोणाच्या मॅचेस आहेत त्यांच्या कॅप्टननं मात्र लगेचच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. पहिली धाव वेगाने, 2ऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा येत आहेत. विकासनं 2 रन आपलं खातं उघडलंय आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 29 ला 5. 5 गडी मध्ये 29 धावा. या इनिंगचा शेवटचा 1 बॉल शिल्लक. मंगेशच्या खात्यामध्ये 2 रन. ओहो आणखीन एक फुलर लेनचा बॉल, बॅटची कडा घेतली, मागे चालला. पहिली धाव वेगाने, 2ऱ्या धावेचा प्रयत्न मंगेशने केला. 2 धावा इथे मिळतील. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु 3ऱ्या धावेला प्रयत्न करत असताना इथे रनआउट होतोय. फलंदाज आउट होईल. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला आणि पहिला डाव संपत असताना भोलाई आंबेकर या टीमने धाबा बनवल्या. 6 गडी बाद. 31 धाबा झाल्यात आणि 32 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. खर्शी बारामोरे या टीमच्या समोर 32 धाबांचं लक्ष. 32 टू बिन. यानंतरचा सामना होईल गांजे आणि त्यांच्या विरोधामध्ये कुसुंबी. गांजे आणि कुसुंबी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे.
यानंतर सामना होईल नेहरू युवा गांजे आणि त्यांच्या विरोधामध्ये कुसुंबे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी सन्माननीय प्रणित शेलार यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. आमचे युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे सचिव आहेत कुमार प्रणित शेलार यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. त्यामुळे नेहरू युवा गांजे आणि कुसुंबे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचं आहे. 32 धावांचं लक्ष्य. चला आलेल्या सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं सहर्षाचं स्वागत. आणि व्यासपीठावरती आमचे सर्वांचे लाडके मान्यवर इथं उपस्थित झालेले आहेत. यात सर्वांचं मी समालोचक उमेश म्हात्रे या नात्याने सरचे स्वागत करतोय. सुस्वागतम. चला टॉस इथे झालेला आहे आणि नेहरू युवा गांजे या टीमनं टॉस इथे जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय कुसुंबी टीमच्या विरोधामध्ये घेतलेला आहे. नेक्स्ट मॅच मध्ये गांजे टीम आपल्याला फिल्डिंग करताना दिसेल पहिल्या सत्रामध्ये. जाऊया मॅच कडे. बॅक टू द क्रिकेट मैदानामध्ये जिथे लक्ष ठेवण्यात आलेले आहे 32 धावांचं. आणि खर्शी बारामोरे या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहताय. अक्षय आणि संदीप स्ट्राईकला. संदीप आणि अक्षय. ऋतिक आला बॉलिंग साठी. ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्ले जर चांगला फोडला तर हे लक्ष अगदी सोपं होईल खर्शी बारामोरे या टीम साठी. ओहो पुलर लेनचा बॉल सोडून दिलाय. कुठल्या नजरेनं मात्र बॉल सोडला होता परंतु इथे कुठेतरी स्पर्श झाला हा बॉल. त्यामुळे डॉट बॉल आला. अगदी फुल टॉस होता हा. मारता आला असता बॉल परंतु प्रयत्नच केला नाहीये फलंदाज संदीपनं. संदीप बिरामेनेच्या बॅट मधून हा मोठा प्रहार आणि बॉल सीमारेषा पलीकडे. चौकार येतोय. पंच इशारा करतायत नो बॉल म्हणजेच सोने पे सुहागा आणि चौकार. फ्रीडचा बॉल आहे पुढचा. संदीप बिरामने घनसोलीचा एक स्टार खेळाडू. अगदी घनसोली प्रीमियर लीगचा बायकर मॅन ज्यानं 2 बाई घनसोली प्रीमियर लीग मध्ये जिंकलेले आहेत असा खेळाडू. चौकारानं आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 5. पुढचा बॉल फ्रीड आहे संदीप साठी. ओहो इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेर पंच सिग्नल करतायत वाईट बॉल. म्हणजे फ्रीडची संधी अजूनही कायम आहे संदीप साठी. 32 धावांचं लक्ष आहे. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. 6. फ्रीडचा बॉल. ओ फ्रीडचा बॉल चांगला यॉर्करचा वापर केलाय. अगदी ऑपिक यॉर्कर थांबवला मी म्हणेन संदीपला या फ्रीडच्या बॉल वरती. गोलंदाज ऋतिकनं. डॉट बॉलची होती समाप्ती. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 6 रन. ओहो शपलोन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेगस्टिकच्या बाहेर. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतायत. दत्ता मेहर यांचा इशारा येतो वाईट बॉल.
आज पंचांचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे. खूप चांगली पंचांची भूमिका पार पडली. शशी मेहेर, दत्ता मेहेर आणि गणेश बाविस्कर हे तिन्ही पंचांना खूप चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका पार पडली आणि बॅकफुटला जात असताना एक थोंग चांगला स्क्वेअर कडचा फटका. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी चेस लॉंग चेस होता. बॉल अडवला गेलाय आतमध्ये. तोपर्यंत 2 धाबा इथे मिळत आहेत संदीपला. चांगली फिल्डिंग तिथे आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर पुढे 13 आहेत 8. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती 9. ओहो शॉर्ट बॉल कॅचिटचा कॉल आहे. संधी प्राप्त होईल आणि इथे झेल घेतला तर मात्र मजा येईल या मॅच मध्ये. मोठी विकेट प्राप्त केली ऋतिकनं. संदीप बिरामलेला आउट केला. ही प्राइस विकेट असेल बोलाई आंबेकर या टीम साठी कारण संदीप बिरामने आउट झालाय. विकेटचं पतन पहिला धक्का लागतोय टीम खर्शी बारामोरे या टीमला. संदीप बिरामने बॅक टू द पॅव्हिलियन आणि त्याच दरम्यान या ठिकाणी दत्ता कदम सरांचं आगमन झालंय. त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्षाचं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमच्या मालचोंडी गावचे माजी सरपंच संजय कदम साहेब इथं बऱ्याच वेळेपासून इथं उपस्थित आहेत. हे प्रेम आहे. आज या स्पर्धेवरती अनेक लोकांना प्रेम केलं. सामाजिक बांधिलकी या स्पर्धेनं जमलेली आहे. दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही पाहता अनेक मान्यवर इथे उपस्थित होते. आदरणीय श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब जे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक त्यांची उपस्थिती त्यांच्या बरोबर अनेक मान्यवरांचा ताफा इथे उपस्थित झाला होता. आणि खरं तर ही मोठी स्पर्धा आहे. ओहो बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न इथे प्रयत्न फसला. बीट केलाय. पहिला बॉल डॉट बॉल अगदी समाप्ती केलेली आहे ऋतिकनं. ओहो पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. अपील अपील आणि अपीलच. नॉट आउटचा इशारा आलाय. हे दबाव टाकण्याचा प्रयत्न असतो ज्यावेळेस तुम्ही लाऊडली अपील करता. पंचांवरती दबाव असतो बॅटरवरती दबाव असतो. एखाद्या अपीलनं काहीतरी बली झाला तर झाला. परंतु आमचे पंच अगदी मोरासारखे तिखट कान आहेत. पंचांसारखी घारीची नजर आहे. घारीसारखी अगदी पंचांची नजर आहे. त्यामुळे असं होणार नाही आहे. तुम्ही जरी लाऊडली अपील केली मोठ्या किरकालीनं अपील केली तरी पंच अगदी तटस्थ आहेत. पंचांवरती काही परिणाम होणार नाहीये कारण अनेक मोठमोठ्या स्पर्धा या पंचांना कव्हर केल्यात आणि कव्हर करतायत. गेली 3 दिवसापूर्वीच मोरावेची स्पर्धा सुरू आहे. सोमवारी तिचा अंतिम दिवस आहे. आता इथून ते नाईटला जातील हेच पंच. त्यामुळे पंचांचा भरपूर दांडगा अनुभव आहे आणि हे पंचची भूमिका जे पार पाडतायत त्यानं भरपूर वर्ष एक चांगलं क्रिकेट खेळलंय. कुशल इलेव्हन सारसोली टीम साठी रिप्रेझेंट करत असताना अनेक वर्ष क्रिकेटची काल गाजवलेले खेळाडू आहेत आणि ते आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 9 रन 32 धावांचं लक्ष. आता 18 बॉल मध्ये अजूनही धावा करायच्या आहेत विजयासाठी. 18 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. सामना सोपा आहे परंतु युक्ती आता लढवावी लागेल. काय लेटकट केला वर्ल्ड स्ट्रोक. हा फटका पाहिल्यानंतर मात्र भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरची आठवण झाली. बॅकफुटला गेले थोडा थांबला त्यानंतर मात्र बॅटचा चेहरा हलकासा खोलला आणि लेटकट केलाय. युक्ती लढवली. क्रिकेटमध्ये युक्तीला सुद्धा महत्वाचं स्थान आहे. चौकार वसूल केलाय अक्षयच्या बॅट मधून. हा चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 13 रन म्हणजे आता 17 बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत विजयासाठी. ओहो शॉर्ट बॉल हुक केला बॉलला आणि पुल केलाय. पुल सक्सेसफुल डिलाइटफुल ब्युटिफुल वंडरफुल आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षयच्या बॅट मधून येतो हा मोठा षटकार.
त्याच दरम्यान वेन्ना निरंजन सहकारी पतसंस्था चे संचालक आदरणीय श्री सागर भाऊ झवल साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्षाचं स्वागत. आणखीन एक विकेट आले इथे, अक्षय परतलाय, मिस्तामिंग स्टोक आहे, विकेटचं पतन झालं. आणखीन एक धक्का लागतोय टीम हर्षी बारामोर या टीमला. अक्षय बाद. टीमची धावसंख्या जर पाहिली तर टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत जर पाहिली तर 19 या आकड्यावरती. आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी आलाय सागर. सागरनं विकेट काढली. आता सागर टू सागर असं सामना आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा झाल्यात, 32 धावांचं लक्ष. अजूनही धावा करायच्या विजयासाठी जर पाहिल्या तर 13. हे किती पाहिजे? 23 ना, 13 पाहिजे. 15 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. आणि हा बॉल आता थर्डमॅनला बीट करून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार येतोय सागरच्या बॅटमधून. चौकारानं खातं उघडलंय म्हणजे आता 9 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 9 रन हे समीकरण या मॅच मध्ये. 14 बॉल 9 रन हे समीकरण. सामना तर सोपा झालाय हर्षी बारामोरे या टीमसाठी, कारण लक्ष छोटं होतं 32 धावांचं. आता येणारे 14 बॉल आहेत तुमच्याकडे आणि इथून धावा करायच्या फक्त 9. ओहो, इथे गती काढली होती, चेंज ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन. त्यामुळे सागरला बीट केलाय. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. आता 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, इथून धावा करायच्या 9. शेवटचा बॉल या ओव्हर मधला सागरचा. ओहो, हॅमर केला बॉलला. लॉंग ऑनला शतरक्षक आहे, पकडला जाईल आणि फलंदाज बाद. सागरनं सागरचीच विकेट काढली. विकेटचं पतन. आता 12 बॉल 9 रनची आवश्यकता आहे. सामना बनू शकतो. अशाच जर रेग्युलर इंटरव्ह्यू मध्ये विकेट्स प्राप्त झाल्या तर मात्र बोलाई आंबेघर संघ मॅच मध्ये येऊ शकतो. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटचा अद्भुत खेळ तुम्हाला माहिती आहे. क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी राजा तर कधी रंक असतो आणि इथून जर पलटवार झाला, विकेट्स आल्या तर मात्र ही मॅच बनू शकते. बोलाई आंबेकर या टीम साठी नवीन फलंदाज आता वैभव बॅटिंग साठी चाललाय. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच मध्ये नेहरू युवा गांजे टीमने टॉस इथे जिंकलाय कुसुंबी या टीमच्या विरुद्धमध्ये आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जशी मॅच संपेल लगेच गांजे टीम तुम्हाला फिल्डिंग साठी मैदानामध्ये उतरायचं आहे. स्ट्राईकला दामोल. 12 बॉल मध्ये अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 9 हे समीकरण या मॅच मध्ये. चला थोडीशी घाई करा, फिल्डिंग करा नाही टीम, वेळ जास्त घेत आहे. वैभव पहिलाच बॉल बॅटची कडा घेतली वाटते आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. पहिल्याच बॉलवरती वैभवने विकेट काढली. चला टाइमपास करू नका वैभव, लगेच फिल्डिंग लावा, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. 4:45 आता वाजतील. 11 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 9 धावा हे समीकरण मी मगाशी उल्लेख केला. इथून जर विकेट आल्या तर मात्र मॅच बनवू शकते आणि तसंच आता वाटचाल करतोय टीम बोलाई आंबेघर. नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी आलाय सुजल. 11 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सुजल आला बॅटिंग साठी. चला थोडीशी घाई करा. फिल्डिंग करणारी टीम
वारंवार तुम्हाला सूचना करतोय आम्ही. हा बॉल विकेट किपरनं मिस केलाय, त्यामुळे बघूया आता अंपायर काय सिग्नल करतील. बॅटला कुठेतरी ब्रश झाला बॉल असं मत आहे. बाईच्या स्वरूपामध्ये रन आले. अगदी थेट निर्णय आलाय. म्हणजे आता 10 बॉल मध्ये अजूनही 8 करायचे आहेत. 32 धाबांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. धाबा झाले, स्कोर बोर्ड होती 24. म्हणजे आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 8 धाबांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्यांची गरज नाहीये. युक्ती लढवली सिंगल डबल न सुद्धा काम चालू शकतो. आणि पेसचा वापर करता यायला पाहिजे बॅटरला. वैभवचा चांगला पेस आहे. ओहो, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, चांगला फटका, एक रन कंप्लीट. आता 9 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. 9 चेंडू आणि 7 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 9 बॉल 7. अजूनही मॅच संपलेली नाहीये. एखादा डॉट बॉल किंबहुना या बॉलवरती एखादी विकेट वैभवला आली तर मॅच मध्ये मजा येईल. मॅच मध्ये कमबॅक करेल टीम भोलाई आंबेकर टीम. ओहो, शॉर्ट बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, इथे विकेट आली. खूप चांगला झेलकाव कॉर्नर रिझन मध्ये ऋतिकने टिपला, फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. आता 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 7 पाहिजे ना. 8 बॉल 7 रन. वर्ल्ड मॅच. पाच विकेट गमावल्या. जवळ अर्धा संघ आता तंबूच्या आश्रयाला गेलाय भोलाई आंबेकर या टीमचा. भोलाई आंबेकरच्या विरुद्धमध्ये खेळत असताना खर्शी 12 मुळे हा संघ धावांचा पाठलाग करतो. आता येणाऱ्या 8 बॉल मध्ये अजूनही 7 करायचे आहेत. आणि संदीप पाटील कडून या झेलाला म्हणजे ऋतिकला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आता जो नुकताच झेल टिपला ऋतिकनं त्या टी-शर्टवर पाहिला ऋतू नाव लिहिलंय आणि संदीप पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलाय त्या झेलासाठी. चला वैभव, तुम्ही जास्त वेळ घेता प्लीज. 8 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. 8 बॉल 7 रन. मॅच बनली आहे. अर्धा संघ जवळ तंबूच्या आश्रयाला परतलाय. वॉट अ मॅच. रोमांचक आता वाढला या मॅचचा. रनवे मध्ये वेधते, त्यामुळे डेड बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. पुन्हा जातो रनवे मध्ये. रनअप मध्ये तयार. बॉलिंग मार्क वरते. 8 बॉल 7 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल 7. नवीन फलंदाज बॅटिंग साठी आता पियुष आलाय. ओहो, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे 1 रन आले. हे चालू शकतं. आता 7 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. हा बॉल महत्वाचा असेल वैभवचा. या बॉलवरती डॉट आला तर मजा येईल. या बॉलवरती विकेट आली तरीही दबाव बनेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. आणि या बॉलवरती डबल सिंगल आली तर मात्र विजयाच्या आशा पल्लवित होतील बॅटिंग करणाऱ्या खर्शी 12 मोरे टीमच्या. 7 बॉल आणि 6 रनची गरज आहे. 7 चेंडू 6 रन. चला थोडीशी घाई करा. ओहो, बॅकफुटला जात असताना खूप चांगला फटका. गॅप मधून आता ऑन दी अप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रन. वॉट अ स्ट्रोक. प्रनिलच्या बॅटमधून चौकार येतोय. आता 3 धावांची आवश्यकता आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. माफ करा, 2 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 2 रन. चला आता टाइमपास करू नका प्लीज. फिल्डिंग लावून घ्या लगेच. फटका प्रनिलच्या ऑन दी अप बॅक फुटला गेला. त्यानंतर फार राईस बॉल होता, त्याला दिशा दिली थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून इनफिल्डच्या वरून बॉल खेळलाय, फटका खेळलाय.
आता सामन्याचं गणितच बदललेलं आहे. या मॅचची आता कहाणी बदललेली आहे. 6 बॉल आणि 2 धाबांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर मध्ये आलाय साहिल. 6 बॉल 2 रन. स्लिकवर पॉइंट ठेवलाय, स्ली मिड ऑन ठेवलाय. फुलटॉस बॉल, इथे कॅच हिटचा कॉल आहे. वैभव बॉलच्या खाली पकडला जाईल सेल्स. फलंदाज आउट. अजूनही चान्स आहे. या मॅच नंतर लगेच गांजे टीम तुम्हाला फिल्डिंग लावून घ्यायची आहे, कारण आता 4:45 वाजून गेलेत. जसा हा सामना संपेल गांजे टीम तुम्हाला फिल्डिंग साठी लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे. आयुष आला आता बॅटिंग साठी. 5 बॉल मध्ये अजूनही 2 धाबांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 2 रन. वाढ मॅच. कंपल्सरी आहे ना? आणि कंपल्सरी टार्गेट चेस आहे. या दोन्ही धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील या मॅच मध्ये. या सामन्याचा स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी टार्गेट चेस. 5 बॉल आणि 2 रन. आयुष आला आता बॅटिंग साठी. न्यू बॅटर मैदानामध्ये. चला घाई करा प्लीज. ओहो, कॅच हिटचा कॉल आहे. इथेही विकेट येऊ शकते. आली विकेट. खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद. हे दबाव वाढला आता बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. हर्षी बारमुरे या टीमचा आणखीन एक विकेट गमावला आहे. म्हणजे आता 4 बॉल मध्ये 2 धाबांची आवश्यकता. साहिलनं 2 धक्के दिलेत. आता ऑन हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर या स्पर्धेतली अजूनही हॅट्रिक झाली नाहीये, परंतु साहिलला ती संधी आहे. आयुष गेला ना? अरे आयुष गेला आणि आयुष आलाय. नवीन बॅटर आयुष. 4 बॉल 2 धाबांची आवश्यकता. हॅट्रिक बॉल आहे मित्रांनो. आपण साहिलला मात्र थोडासा प्रोत्साहन देऊया. ऑन हॅट्रिक बॉल. बॉल पिचिंग झाल्यानंतर सोडला लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. आयुषनं चांगला निर्णय घेतलाय. वेल लेफ्ट ज्याला म्हटलं जातं टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. आता फक्त 1 रनची गरज आहे. सामना बरोबरीच सुटलाय, बरोबरीच झालाय. 4 बॉल आणि 1 रन हे समीकरण या मॅच मध्ये. ओहो, फुलटॉस बॉल आणि हा सामना चौकार मारत आयुषनं जिंकून दिलाय. वेल प्लेड. आणि हा सामना जिंकलेला आहे हर्षी बारामोरे टीमनं. ऋतिक, आपण 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचे. संदीप पाटील ज्यांच्या माध्यमातून त्या झेलाला मात्र 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं होतं आणि तो ऋतिकनं झेल टिपलाय, त्याच्यासाठी 500 रुपये आलेले आहेत. चला मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर ज्याने खूप चांगला खेळ केला या मॅच मध्ये. चला गांजे टीम आम्ही वारंवार तुम्हाला सूचना केलेली आहे. चला फिल्डिंग लावून घ्या, 3 षटकांचा